नमस्कार आणि आता महत्त्वाची बातमी पाहूया। वीज वापर करून त्याचे देयक भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या अकोला परिमंडळातील 3,500 ग्राहकांवर कारवाईची आता वीज कोसळली आहे। थकबाकीदार ग्राहकांची बत्तीगुल झाली आहे। 264 कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। देयक भरण्यासाठी प्रतिसाद न देणाऱ्या परिमंडळातील 3,283 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केलाय। संपूर्ण थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत केला जाणार नसल्याची आक्रमक भूमिका देखील आता महावितरणने घेतलेली आहे। परिमंडळांतर्गत विविध वर्गवारीतील सुमारे 15 लाख ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो, तर फेब्रुवारी अखेर कृषी ग्राहक, प्राणी पुरवठा, पथदिव्याचे ग्राहक वगळून परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे 264 कोटी रुपये वीज देयकाचे थकीत आहे। त्यामुळे महावितरण पुढे आर्थिक अडचण आता निर्माण झाली आहे। थकबाकीचा आकडा वाढल्याने महावितरणने वीज देयक वसुली मोहीम अधिक तीव्र केली आहे। परिमंडळांतर्गत पुढील 18 दिवसात कराव्या लागणाऱ्या एकूण 264 कोटी रुपयांच्या थकीत वीज देयकांमध्ये अकोला जिल्हा 88 कोटी 47, बुलढाणा 129 कोटी 33 लाख आणि वाशिम जिल्ह्यातील 46 कोटी 55 लाख रुपयांची वसुली होणे अपेक्षित आहे। मार्च महिन्याच्या 13 दिवसात केवळ 58 कोटी रुपये वसूल झाले, त्यामुळे 322 कोटी थकबाकीची रक्कम कमी होऊन 264 कोटी झाली आहे। महावितरणच्या वीज देयक भरण्याला प्रतिसाद दिला नसल्याने मार्च महिन्याच्या पहिल्या 12 दिवसात परिमंडळातील 3,283 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे आणि यामध्ये अकोला जिल्ह्यातील 1,136, बुलढाणा 1,000 ग्राहकांचा समावेश यामध्ये। आता कारवाई करण्याचे निर्देश स्पष्ट असल्याने कारवाईचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची माहिती परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिली आहे।